सर्वांना नमस्कार. आपण सुरुवात करूया. आज थोडस श्लोकांचे अर्थ आणि त्यातला आशय थोडासा वेगळा आहे, त्यामुळे एका लेखाच्या वाचनाने आज आपण सुरुवात करूया. यातनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतील. शांतपणे आपण ऐकूया. भक्तियोगाच्या आचार्यांनी भक्ती म्हणजे ईश्वरावरील परमप्रेम अशी भक्तीची व्याख्या केली आहे. मनुष्याने ईश्वरावर प्रेम का करावे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत आपण हा विषय मुळीच आकळू शकणार नाही. मानवी जीवनाचे अगदी भिन्न असे दोन आदर्श आहेत. कोणत्याही देशातील कोणत्याही धर्माच्या माणसाला हे अवगत असते की तो देह व आत्मा मिळून बनला आहे, परंतु मानवी जीविताच्या अंतिम लक्ष्याबद्दल मात्र फार मोठे मतभेद आहेत. पाश्चिमात्य देशातील लोक साधारणतः मानवाच्या दैहिक बाजूवर विशेष भर देतात, परंतु भारतातील भक्ती मार्गाच्या आचार्यांनी मानवाच्या आत्मिक बाजूवर भर दिला आहे आणि हाच पौरात्य आणि पाश्चिमात्य राष्ट्रातील मूलभूत भेद आहे. हा भेद रोजच्या सामान्य भाषेतही दिसून येतो. इंग्लंडमध्ये मृत्यूबद्दल बोलताना असे म्हणतात की त्या मनुष्याने आपला आत्मा टाकला, गेव अप द घोस्ट. तर भारतात त्याने आपला देह ठेवला असे म्हणतात. यातील पहिली कल्पना अशी आहे की मनुष्य हा देह असून त्याला आत्मा आहे, तर दुसरी कल्पना म्हणजे मनुष्य म्हणजे आत्मा असून त्याला देह आहे अशी आहे. यातून फार गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात. साहजिकच यातून असा निष्कर्ष निघतो की मनुष्य हा देह असून त्याला आत्मा आहे अशी ज्यांची धारणा आहे ते शरीरावरच सर्व भर देतात. मनुष्य का जगतो असा प्रश्न तुम्ही त्यांना विचारल्यास तुम्हाला असे सांगण्यात येईल की इंद्रिय, विषय, संपत्ती व मालमत्ता यांचा उपभोग घेण्यासाठीच तो जगतो. या पलीकडील गोष्टींचा असा माणसास विचार करावयास सांगितले तरी तो त्यांचा स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही. भोग्य विषयांचा उपभोग असाच अखंडपणे घेत राहावयाचा अशीच त्याची परलोकासंबंधी कल्पना असते. त्याला फार वाईट वाटते की ते याबद्दल की या इहलोकात सदा सर्व काळ हे भोग चालू न राहता त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. आणि त्याला असेही वाटत असते की ज्या ठिकाणी परत असेच उपभोग घेता येईल त्या ठिकाणी तो कसेही करून जाणार आहे. त्या ठिकाणी त्याची तशीच चैन चालेल. त्याला तीच इंद्रिय असतील, विषयही तेच असतील, मात्र त्याचे तेथील उपभोग उत्कट स्वरूपाचे आणि भरपूर प्रमाणात असतील. म्हणजे ज्याला आपण स्वर्ग अशी कल्पना करतो तो. हे प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर हे साधन असल्यामुळे त्याला ईश्वराची भक्ती करावयाची असते. त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय इंद्रिय भोगांचा उपभोग घेणे हेच असते. आणि त्याला कोणी सांगितले असते की असा एक कोणता तरी अवतारी पुरुष आहे की जो हे सर्व उपभोग दीर्घकाळपर्यंत त्याला उपभोगायस देऊ शकतो, म्हणून तो या पुरुषाची अर्थात ईश्वराची पूजा करतो. उलट पक्षी ईश्वर प्राप्ती हाच जीवित हेतू होय अशी भारतीय कल्पना आहे. ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही आणि हे विषयभोग म्हणजे केवळ अशा गोष्टी होत की ज्यांच्यापासून आपण उच्चतर गोष्टी प्राप्त करून घेण्याच्या आशेने मार्गक्रमण करीत आहोत. इतकेच नव्हे तर मनुष्याच्या वाट्याला जर विषयभोगांखेरीज आणखीन काहीच आले नसते तर ती फार भयंकर गोष्ट झाली असती. आपल्या दैनंदिन जीवनात आपण असे पाहतो की ज्या व्यक्तीच्या जीवनात विषय उपभोग जितके कमी असतात तितके तिचे जीवन उच्च असते. कुत्रा काही खात असताना त्याच्याकडे पहा. त्याच्या इतक्या तृप्तीने कोणाही माणसाने कधी काही खाल्ले नसेल. खाता खाता डुक्कर तृप्तीने जसे ओरडतो ते पहा. त्यावेळी त्याला जणू काही स्वर्ग सुखच मिळत असते. आणि त्यावेळी जरी सर्वश्रेष्ठ देवदूत त्याच्याजवळ आला आणि त्याच्याकडे पाहत राहिला तरी सुद्धा त्या डुकराचे त्याच्याकडे लक्षही जाणार नाही. खाण्यातच त्याचे जीवन सर्वस्व सामावलेले असते. त्याच्याचप्रमाणे खाऊ शकणारा असा एकही मनुष्य अजूनही जन्मास आलेला नाही. खालच्या कोटीतील प्राण्यांची श्रवण शक्ती आणि दृक शक्ती पहा. त्यांची सर्व इंद्रिय अतिशय तीव्र असतात. त्यांचा इंद्रियोपभोग कमालीचा उत्कट असतो. या उपभोगाच्या आनंदाने ते अगदी वेडे होऊन जातात. माणूस जितका कमी उन्नत असतो तितका त्याला विषय उपभोगाने जास्त आनंद मिळत असतो. आणि जसा जसा तो उच्च उच्च अवस्थेत जातो तशी तशी बुद्धी व प्रेम
ही त्याचे ध्येय बनत जातात. ज्या प्रमाणात त्याच्या विचारशक्तीच्या व प्रेमाच्या शक्तीचा विकास होतो, त्या प्रमाणात त्याची इंद्रिय भोग भोगण्याची शक्ती कमी होते. उदाहरण म्हणून आपण असे गृहीत धरू की अमुक एका विशिष्ट प्रमाणात एखाद्या व्यक्तीला शक्ती दिलेली आहे. तो मनुष्य ती शक्ती आपले शरीर अथवा मन अथवा आपला आत्मा यावर खर्च करू शकतो. साहजिकच वरील तिन्ही पैकी एकावर त्यांनी आपली शक्ती खर्चल्यास बाकी राहिलेल्या दोन गोष्टीवर खर्च करण्यास त्याची शक्ती तेवढीच कमी होईल. असंस्कृत अथवा रानटी लोकांचे इंद्रिय सामर्थ्य सुसंस्कृत लोकांच्या इंद्रिय बलापेक्षा कितीतरी जास्त असते. म्हणूनच इतिहासावरून आपल्याला असा धडा मिळतो, जो जो एखादा मानव समाज सुसभ्य बनत जातो, तो त्याचे ज्ञानतंतू अधिक तीक्ष्ण होत जातात आणि शारीरिक दृष्ट्या मात्र तो समाज अधिक दुबळा बनतो. एखाद्या रानटी जातीचा सभ्य करा म्हणजे तो तुम्हाला अगदी असेच होताना दिसून येईल. त्यानंतर दुसरी एखादी रानटी जात येते व ती त्या सभ्य झालेल्या जातीला जिंकते आणि रानटी जातीचा प्रायः विजेत्या ठरत असतात. यावरून आपल्याला असे दिसून येईल की जर आपण सदा सर्व काळ विषय सेवनाचीच इच्छा धरली तर आपण अधपतित होऊन पशुतुल्य अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू. ज्यावेळी एखादा मनुष्य असे म्हणतो की ज्या ठिकाणी मला विषयोपभोग अधिक उत्कटपणे घेता येतील त्या ठिकाणी मला जावायचे आहे, त्यावेळी तो काय मागत आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते. का की त्याची ही इच्छा तो जेव्हा पशुकोटी परत जाईल तेव्हाच पुरी होऊ शकेल. ऐंद्रिय सुखाने परिपूर्ण अशा स्वर्गाची इच्छा करणाऱ्या लोकांची ही स्थिती अशीच होत असते. हे लोक चिखलात लोळणाऱ्या डुकराप्रमाणे इंद्रिय विषयांपलीकडे काहीही पाहण्यास असमर्थ असतात. हे विषय सौख्यच त्यांना हवे असते आणि ते न मिळाल्यास जणू काही आपण स्वर्गसुखच गमावले आहे असे त्यांना वाटते. असले लोक कधीच खऱ्या अर्थाने भक्त होऊ शकणार नाहीत. ते ईश्वरावर खरे प्रेम कधीच करू शकणार नाहीत. याबरोबरच हेही खरे आहे की जरी काही काळ असल्या खालच्या प्रतीच्या आदर्शांचे अनुसरण केले तरी कालांतराने तो आदर्शही बदलेल व प्रत्येक माणसाला असे आढळून येईल की आपल्याला अज्ञात असलेले असे काहीतरी उच्च तत्व हे सत्य आहे. मग जीवनाबद्दलची ओढ आणि इंद्रिय विषयांची आसक्ती हळूहळू नाहीशी होईल. मी ज्यावेळी एक लहान शाळकरी मुलगा होतो त्यावेळी दुसऱ्या एका माझ्या शाळकरी मित्राशी मिठाईवरून माझे भांडण झाले. तो चांगला बलिष्ठ असल्यामुळे त्याने माझ्या हातातून मिठाई हिसकावून घेतली. त्यावेळी मला काय वाटले हे अजूनही मला स्मरते. मला असे वाटले की याच्या इतका दुसरा दुष्ट मुलगा कधीही जन्माला आला नसेल आणि मी त्याच्यासारखा तगडा झालो म्हणजे लगेच मी त्याला शिक्षा करेन. त्याच्या त्या दुष्टपणाला पुरेशी अशी शिक्षाच मला दिसत नव्हती. आम्ही आता दोघेही वयाने मोठे झालो असून एकमेकांचे जिवलग मित्र आहोत. याप्रमाणे हे जग बालकाप्रमाणे असणाऱ्या लोकांनी भरलेले आहे. या बालकांना खाणे पिणे म्हणजेच सर्व काही वाटत असते. त्यांना मिठाई म्हणजेच आपले सर्वस्व वाटते. त्यांना स्वप्नातही मिठाईच दिसेल आणि स्वर्ग म्हणजे जिथे भरपूर मिठाई मिळते असे स्थान अशी त्यांची कल्पना असते. रेड इंडियन मनुष्यच घ्या ना, त्याला वाटत असते की स्वर्ग म्हणजे खूप छान शिकारीची जागा होय. आपल्यापैकी प्रत्येकाचे स्वतःच्या आवडीनुरूप असे स्वर्गाबद्दलचे एक विशिष्ट कल्पनाचित्र असते. पुढे कालावघात आपण जसे जसे मोठे होत जातो व उच्च गोष्टी पाहण्यास समर्थ होतो तसे तसे आपल्याला या सर्वांच्या अतीत असलेल्या उच्च वस्तूंचे मधून मधून अस्फुट दर्शन होते. परंतु आधुनिक युगात सर्वसाधारणपणे कशावरही विश्वास न ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे ज्याप्रमाणे स्वर्गाची कल्पना धुडकावून लावण्यात येते त्याचप्रमाणे करण्यास मी सांगत नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती सर्व काही उडवून लावते, ती विध्वंसक होय. याप्रमाणे सर्व काही उडवून लावणारा नास्तिक खरे पाहतात सुख करीत असतो. देवाचा भक्त मात्र यापेक्षा उच्चतर तत्व पाहत असतो. नास्तिक मनुष्याला स्वर्ग नको असतो कारण त्याच्या मते स्वर्गाचे अस्तित्वच नसते आणि भक्तालाही स्वर्ग नको असतो कारण त्याला तो पोरखेळ वाटत असतो. त्याला हवा असतो केवळ ईश्वर. ईश्वराला पाहून ईश्वर लाभाहून उच्च असे दुसरे कोणतेही लक्ष्य असू शकते? ईश्वर लाभ हेच मानवाचे सर्वोच्च ध्येय आहे. त्याचे दर्शन घ्या व त्या दर्शनाचा आनंद लुटा. ईश्वराहून अधिक श्रेष्ठ वस्तूची आपण धारणाच करू शकत नाही कारण ईश्वर हा पूर्ण स्वरूप आहे. प्रेमाहून उच्च अशा दुसऱ्या कोणत्याही सुखाची आपण कल्पना करू शकत नाही. परंतु या प्रेम शब्दाला वेगवेगळे
वेगवेगळे अर्थ आहेत आणि प्रत्येकाची प्रेम या विषयाबद्दलची व्याख्या ही स्वतंत्र असते. आजकाल एक फॅशन तयार झालेली आहे की माझ्या दिवाणखाण्यामध्ये एखाद्या स्त्रीला असं वाटतं की माझ्या दिवाणखाण्यामध्ये खूप छान गोष्टी असल्या की तिला सुख आणि समाधान लाभते. मग एखादं जपानी भांड ठेवण्याची फॅशन आहे. त्या भांड्याला $1,000 जरी पडले तरी सुद्धा तिच्याकडे ते असायला हवे. तद्वतच त्या बाईकडे थोडासा धर्मही असायलाच हवा, म्हणून ती चर्चमध्ये जाणे सुरू करते. भक्ती ही अशा लोकांकरता नाही. त्यांना काही तिची गरज नसते. जिच्या वाचून आपण जगू शकत नाही तिला म्हणतात गरज. आपल्याला श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते, अन्नाची गरज असते, कपड्या लत्त्यांची गरज असते. त्या वाचून आपण जगूच शकणार नाही. या जगात पुरुष स्त्रीवर जेव्हा प्रेम करतो तेव्हा काही वेळा त्याला असे वाटते की आपण या जगात पुरुष स्त्रीवर जेव्हा प्रेम करतो तेव्हा काही वेळेला त्याला असं वाटते की आपण तिच्या वाचून जगू शकणार नाही. अर्थात ते चूक आहे, हे वेगळे. जेव्हा नवरा मरतो तेव्हा त्याच्या बायकोला असे वाटते की त्याच्या पश्चात आपण जगू शकणार नाही, पण तरी सुद्धा ती जगतच असते. खऱ्या गरजेचे स्वरूपच असे असते. जिच्या वाचून आपण जगू शकत नाही ती खरी गरज होय. एक तर ती पूर्ण झाली पाहिजे, नाहीतर आपण मरू. जेव्हा अशी वेळ येते आपल्याला वरील प्रमाणेच ईश्वराची गरज वाटू लागते. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे या जगाच्या पलीकडे असलेले असे काहीतरी आपल्याला पाहिजे आहे असे वाटू लागते. किंवा भौतिक शक्तीपेक्षा उच्चतर असलेले असे काहीतरी आपल्याला हवे आहे असे वाटू लागते. त्याच वेळी आपण ईश्वराचे भक्त होऊ शकतो. जेव्हा आपल्याला हृदया आकाशात क्षणभरासाठी अज्ञानरूपी मेघ दूर होतात, जेव्हा आपल्याला या सर्वातील सत्तेचे, त्या परमतत्वाचे अस्फुट दर्शन घडते, जेव्हा त्या क्षणापुरत्या आपल्या सगळ्या हीन वासना महासागरात विलीन होणाऱ्या बिंदूप्रमाणे नाहीशा होतात, तेव्हा या शूद्र जीवनाकडे कोण लक्ष देतो? त्याच वेळी आपला विकास होतो. आपल्याला ईश्वराची गरज भासू लागते. आपल्याला वाटू लागते की त्याचा लाभ झालाच पाहिजे. म्हणून भक्त होण्याची पहिली पायरी पुढील प्रमाणे आहे. आपल्याला काय हवे आहे? आपल्याला ईश्वर हवाय का? असा प्रश्न आपण स्वतःला रोज विचारला पाहिजे. तुम्ही जगातील सर्व पुस्तके वाचून काढू शकता, पण हे प्रेम वक्तृत्वाच्या सामर्थ्याने किंवा उत्तम बुद्धिमत्तेने अथवा विविध शास्त्रांच्या अध्ययनाने प्राप्त होणार नाही. जो भगवत प्राप्तीची इच्छा धरतो त्यालाच प्रेम स्वरूप भगवंताची प्राप्ती होते. त्याच्याकडे स्वतः भगवान धावत येतात. प्रेम हे परस्परावलंबी असते. एकाने दुसऱ्यावर प्रेम केले तर ती दुसरी व्यक्ती ही पहिलीवर प्रेम करीलच. तुम्ही माझा तिरस्कार करीत असाल आणि जर तुमच्यावर मी प्रेम करू लागलो तर तुम्ही मला दूरही लोटाल, पण मी जर अशीच चिकाटी दाखवली तर एका महिन्यात अथवा एका वर्षाच्या आतच तुम्ही माझ्यावर निश्चितच प्रेम करू लागाल. ही एक सुविदित मानसशास्त्रीय घटना आहे. पतीचा विरह झालेली एखादी प्रेमळ पत्नी ज्या प्रेम भावनेने आपल्या पतीचे चिंतन करते, तशाच प्रेम भावनेने आपण ईश्वराचे चिंतन केले पाहिजे. तितक्याच व्याकुळतेने आपण त्याच्या लाभाची इच्छा धरली पाहिजे. तसे केले म्हणजेच तो आपल्याला प्राप्त होईलच. सर्व ग्रंथ आणि विविध शास्त्रे आपल्याला काहीही शिकवू शकत नाहीत. पुस्तकी वाचनाने आपण पोपट बनतो. ग्रंथ वाचनाने कोणीही खरा विद्वान होऊ शकत नाही. प्रेमाचा एखादा देखील शब्द कोणी शिकेल तर तो खरा विद्वान होईल जाईल. म्हणून ही व्याकुळता आपल्या ठिकाणी उत्पन्न झाली पाहिजे. आपल्याला ईश्वर हवा आहे का? असा प्रश्न आपणच आपल्याला रोज विचारूया. आपण जेव्हा धर्माबद्दल बोलावयास सुरुवात करतो व विशेषतः जेव्हा उच्चासनावर बसून आपण लोकांस शिकवायला लागतो, तेव्हा आपण स्वतःला हाच प्रश्न विचारला पाहिजे. मला असे अनेक वेळा दिसून येते की मला ईश्वर नको नको असून खाणेपिणेच मला त्यापेक्षा अधिक प्रिय आहे. भाकरीचा तुकडा जर मला मिळाला नाही तर मला कदाचित वेड लागेल. कित्येक स्त्रियांना हिऱ्याची पीन मिळाली नाही तर त्यांचे डोके फिरते. पण ईश्वर लाभाची मात्र तेवढी उत्कट इच्छा कुणाच्या ठिकाणी नसते. या विश्वात जे एकमेव सत्य आहे ते आपण जाणत नाही. आमच्या भाषेत अशी एक म्हण आहे की मला जर शिकारी व्हायचे असेल तर मी गेंड्याची शिकार करीन. मला जर लुटारू व्हायचे असेल तर मी राजाचा खजिना लुटीन. उगाच भिकाऱ्यांना लुटून किंवा मुंग्यांची शिकार करून काय उपयोग?
म्हणून तुम्हाला जर प्रेमच करावायचे असेल तर ते ईश्वरावरच करा. जगातील क्षुल्लक वस्तूंवर प्रेम करून काय लाभ? हे जगत पूर्णपणे मिथ्या आहे. जगातील सर्वच थोर आचार्यांना असा अनुभव आलेला आहे. या जगातून पार होण्यासाठी ईश्वरा वाचून दुसरा मार्ग नाही. तसेच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे. हे जगच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे, अशा प्रकारच्या सर्व कल्पना घोर अनिष्टकर आहेत. हे जग आणि हा देह यांना आपापल्या परी मूल्य आहे, पण अंतिम ध्येय प्राप्तीची साधने म्हणून त्याचे मूल्य गौण स्वरूपाचे आहे. या जगाला आपण आपले अंतिम उद्दिष्ट मात्र मानू नये. दुर्दैवाने आपण पुष्कळ वेळा जगालाच ध्येय मानतो व ईश्वराला या जगातील सुख लाभाचे साधन समजतो. चर्चमध्ये जाऊन देवा मला अमुक दे, देवा माझा रोग बरा कर, असे म्हणणारे लोक आपल्याला आढळतात. त्यांना निरोगी धडधाकट शरीर हवे असते व आपल्याला ते देऊ शकेल असा कोणतरी आहे असे त्यांनी ऐकलेले आहे. जगात आपल्याला प्रेमाच्या विविध अवस्था पाहावयास सापडतात. प्रथमतः आपण आपली भूमिका स्पष्ट करून घेतली पाहिजे. आपल्या जीवनविषयक दृष्टिकोनावरच आपल्या प्रेमाचे स्वरूप अवलंबून राहील. इहलोक हाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे असे मानणे म्हणजे पाशवीपणाचे व अवनतिकारक आहे. या कल्पनेनेच जो मनुष्य आपल्या जीवनाला आरंभ करतो तो स्वतःची अवनती करून घेतो. अशा माणसाची कधीच उन्नती होणार नाही. त्याला जगापलीकडील सत्याचे ओझरते दर्शन देखील घडणार नाही. तो कायमचा आपल्या इंद्रियांचा दास बनेल. ज्या पैशाने त्याला चांगले चांगले खायला मिळेल तो मिळवण्यासाठीच तो माणूस धडपडत राहील. अशा तऱ्हेचे जीवन जगण्यापेक्षा मरणेच अधिक श्रेयस्कर. आपण संसाराचे गुलाम आहोत, इंद्रियांचे दास आहोत. आपण स्वतःला जागे करूया. या इंद्रियनिष्ठ जीवनापेक्षा उच्चतर असे काही आहे जो मानव स्वरूपतः अनंत आत्मा आहे. त्याचा जन्म डोळे, नाक, कान यांचा गुलाम होऊन राहण्यासाठी आहे असे आपणास वाटते काय? जो सर्व काही करू शकेल व सर्व पाश तोडू शकेल असा अनंत व सर्वज्ञ आत्मा त्याच्या पाठीशी आहे. वस्तुतः आपणच तो आत्मा आहोत. आत्म्याचे हे सामर्थ्य या प्रेमातूनच प्राप्त करून घेता येते. हाच आपला आदर्श होय हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. अर्थात तो काही आपल्याला एका दिवसात प्राप्त करून घेता येणार नाही. तो आपण प्राप्त करून घेतला आहे अशी आपण कल्पना करून घेऊ शकतो, परंतु ती कल्पनाच असते. हा आदर्श आपल्यापासून अजून फार फार दूर आहे. मनुष्य ज्या अवस्थेत असेल ती अवस्था व त्या माणसाचा अधिकार लक्षात घेऊन त्याला उन्नत होण्यासाठी सहाय्य करा. मनुष्य हा साधारणतः जडवादी असतो. तुम्ही आणि मी जडवादी आहोत. ईश्वर आणि आत्मा याबद्दल आपण बोलतो हे ठीकच आहे. आपल्या समाजात असे बोलण्याची चालच पडून गेली आहे आणि आपण पोपटाप्रमाणे तसे बोलाव्यास शिकलो आहोत आणि मधून मधून तसे बोलतोही. आपण कोणत्या अवस्थेत आहोत हे आपण जाणून घेतले पाहिजे. आपण सध्या आहोत जडवादी, म्हणून आपल्याला जडाचे सहाय्य घ्यावेच लागेल व अशा रीतीने हळूहळू उन्नत होऊन आपण खरेखुरे आत्मवादी बनू. आपण स्वतःच आत्मा आहोत हे जाणू. आत्मा व चैतन्य म्हणजे काय हे आपल्याला कळेल आणि मग आपल्याला दिसून येईल की ज्या जगताला आपण अनंत म्हणत असतो ते त्याच्या पाठीमागे विद्यमान असलेल्या सूक्ष्म जगताचे केवळ स्थूल व बाह्य रूप आहे. पण याखेरीज आणखीन काही गोष्टींची आवश्यकता असते. टेकडीवरील धर्मोपदेशांमध्ये तुम्ही वाचलेच आहे की मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे ते तुम्हाला सापडेल, दार ठोठवा म्हणजे ते उघडेल. थोडक्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन. पण अडचण ही आहे की शोधतो कोण, हवे आहे कोणाला? ईश्वर आम्हाला माहित आहे असे आपण सर्वजण म्हणतो. एखादी व्यक्ती ईश्वराचे अस्तित्व नाही हे सिद्ध करण्यासाठी पुस्तक लिहिते, तर दुसरी व्यक्ती ईश्वराचे अस्तित्व आहे असे सिद्ध करण्यासाठी ग्रंथ रचते. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणे हे आपल्या संबंध आयुष्याचे कर्तव्य कर्म आहे असे एखाद्या माणसाला वाटते. दुसऱ्याला त्याचे अस्तित्व नाही असे सिद्ध करणे हे आपले इतकी कर्तव्य वाटते. पण त्याप्रमाणे तो लोकांना ईश्वर नाही असा उपदेश करत फिरतो. पण ईश्वर आहे असे सिद्ध करण्यासाठी किंवा तो नाही असे सिद्ध करण्यासाठी ग्रंथलेखन कशाला हवे? देव आहे किंवा नाही याचे अधिकांश लोकांना काय होय? बहुसंख्य लोक यंत्राप्रमाणे काम करत असतात. ते ईश्वराचा विचार करीतही नाहीत आणि त्यांना ईश्वराची गरजही वाटत नाही.
नंतर एक दिवस यमराज येतात आणि म्हणतात चला. पण ह्यावर हा मनुष्य म्हणतो, अहो जरा थोडे थांबा, मला थोडी आणखीन सवड पाहिजे, मला माझा मुलगा आणखीन मोठा झालेला पाहायचा आहे. पण यमराज फरमावतात, चला ताबडतोब निघा. हे असे या जगात चाललेले असते. गरीब बिचारा राम श्यामची हीच गती आहे. या बिचाराला हे खरं कोण सांगणार? मनुष्य पहिल्या प्रथम गवताच्या काडीसारखे असेच काहीतरी आधार म्हणून धरीत असतो आणि तिचा काहीच उपयोग होत नाही असे जेव्हा तो पाहतो तेव्हा तो कुणाला तरी मदतीसाठी हाक मारतो. तथापि उच्च अवस्था प्राप्त करून घेण्यापूर्वी माणसाला निरर्थक गोष्टींच्या मागे लागावेच लागते. म्हणून भक्तियोग म्हणजे सर्वतः प्रेमाची सर्वोच्च पातळी होय. अर्थात तो उद्देश हाच आहे की प्रेम नावाची जी काही भावना आहे, या भावनेचं समाजामध्ये आज विडंबन अधिक आहे. परंतु प्रेम ही भावना, त्याचं सर्वोच्च स्थान हे मात्र आपल्याला सांगितलं जात नाही. परंतु प्रेम ही भावना नैसर्गिक असल्या कारणाने ती प्रत्येक जीवमात्रांमध्ये आपल्याला आढळते. मग तो कीटक असो, पशु असो अथवा मानव असो, या प्रत्येकामध्ये ही प्रेमाची भावना असते. आता आपण जे लेख वाचला किंवा जे विचार ऐकले, हे विचार स्वामी विवेकानंदांचे आहेत. आणि त्या इंग्रजांना ज्यांची दैनंदिन जीवनामधली भोगवादी संस्कृती जी आहे की खाओ पिओ ऐश करो आणि खाण्यासाठीच पिण्यासाठीच किंवा हे सगळं ऐश्वर उपभोगण्यासाठीच आपला जन्म झालाय, मग आणखीन याच्यापेक्षा काय चांगलं असेल ह्याच्यासाठी सतत ते धावत राहतात. पर्यायाने येशूकडे जातात, येशूला म्हणतात मला आणखीन सुख हवंय, मला ही गाडी नाही आणखीन मोठी गाडी हवी आहे, अशी सुख मागतात. त्या ठिकाणी राहून स्वामी विवेकानंदांनी हे विचार मांडले की हे सगळं करून तुम्ही काय मागणार आहात, किती मागणार आहात, किती खाल्लं म्हणजे आपलं पोट भरेल. आणि स्वामीजींनी जसं सांगितलं तसं फार सुंदर गोष्ट आहे, आपण समजून घेणं आवश्यक आहे की डुक्कर असो कुत्रा असो, हे ज्यावेळेला खातात त्यावेळेला किती तृप्ततेने खातात, अगदी मन रमून त्याच्यामध्ये ते गुंतलेले असतात. अशा वेळेला जर आपण त्यांना हटकलं तर त्यांना राग येतो, त्या अंगावर धावून येतात किंवा जोरात गुरगुरतात. कारण त्या खाण्यामधला आनंद जो आहे तो आनंदाचा डिस्टर्बन्स त्याला सहन होत नाही. आता आपलंही माणूस म्हणून जे स्वामीजींनी सांगितलं की माणसाचंही असंच आहे. तो डुक्कर ज्या तृप्ततेने खातो तेवढ्या तृप्ततेने माणूस खात नाही, परंतु जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जास्तीत जास्त आणखीन टेस्टी काय बनवता येईल, आणखीन विविध पदार्थ काय खाता येईल जेणेकरून माझी जीभ आणखीन तृप्त होत राहील. हा जो इंद्रियांचा विषय आहे की जिभेला आणखीन आणखीन पुरवठा करत राहणं, की जिभेची चव घेणं, हा जो गुणधर्म आहे, हा गुणधर्म आणखीन त्याला पोषित करत राहणं, यासाठी मनुष्य आयुष्यभर त्या खाण्याच्याच आहारी राहतो. परंतु तो कशासाठी खातोय हे मात्र तो विसरून जातो. आणि ह्याचं कारण असं की त्याचा बौद्धिक विकास न झाल्यामुळे, आत्मिक विकास न झाल्यामुळे त्याला ह्या इंद्रियांमध्ये खरी रुची असते. आणि म्हणून आपण असं म्हणतो की मनुष्य हा पशुतुल्य असतो, त्याला देवत्व प्राप्त करून घ्यावं लागतं. ज्याला पशुतुल्य म्हणजे निम्नस्तरीय असतो त्यावेळेला त्याला विषयांचीच अधिक ओढ असते. मग जसं जिभेचं आहे तसंच नाकाचं आहे, तसंच कानाचं आहे, अनेक सगळ्या आपल्या इंद्रियांच्या विषयांशी संबंधित त्याच गोष्टी आहेत. तर ते त्याला आणखीन आणखीन तृप्त करत जावं अशी त्याची इच्छा असते. आणि मग ह्याच विचारातून जेव्हा माणूस उत्क्रांतीमध्ये होता त्यावेळेला त्याला असं वाटलं की अरे ह्या पृथ्वीवरचं जेवढं काही आहे ते सगळं माझं उपभोगून झालं आहे, याच्यापेक्षा काहीतरी उच्च, याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ आपल्याला मिळावं. आणि अशा विचारातूनच स्वर्ग नावाची संकल्पना पुढे आली. आणि ह्या स्वर्गामध्ये पृथ्वीपेक्षा जास्त उपभोग घेता येईल, छान छान अप्सरा असतील, आणखीन छान छान गोड पदार्थ पंचपक्वानाची ताटं मिळतील, बगीचे असतील, अधिकाधिक सुवासिक गंध देणारी फुलं असतील किंवा विविध अत्तर असतील, अशी संकल्पना करून की मग असं उच्चतर मला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून मी या पृथ्वीवरती चांगलं वागावं, अशातनं एक तो विचार पुढे आला. परंतु ही भारतीय संस्कृती जशी जशी प्रगत होत गेली तसं तसं त्यांना कळलं की आणखीन गोड खाऊन, म्हणजे एक गुलाबजाम खाल्ला आणि त्याच्यानंतर 10 गुलाबजाम एकाच वेळेला खाल्ले, शेवटी काय होणार आहे, काही सेकंदापुरता तो आनंद आहे, त्याच्यानंतर तो आनंद संपणार आहे. आणि अशा उत्क्रांतीमध्ये हा विचार दृढ होऊन हळूहळू
ही स्वर्ग संकल्पना ही बाजूला पडली, की स्वर्ग म्हणजे काय, ह्याच्यापेक्षा काहीतरी जर जास्त उपभोगायचं असेल तर त्याचा उपयोग काय, मग ह्याही पलीकडे असं काही आहे का जे मला शाश्वत आनंद देऊ शकेल. आणि या विचारातून मनुष्याने प्रगती करत करत मग आपल्या धर्माचा मूळ पाया असलेला आत्मा ही संकल्पना पुढे आली, की हे आत्मा किंवा हा ईश्वर जो आहे हा खर तर परम आनंद देणारा आहे, की ज्याच्या ओढीनं किंवा ज्याच्या प्राप्तीनं सर्व काही मिळू शकतं, तो सर्वश्रेष्ठ आहे आणि तो पूर्ण आहे. तर पूर्ण ब्रह्म किंवा पूर्ण ज्याला आपण म्हणतो, की ते पूर्ण आहे, त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी मोठं हे असण्याची आवश्यकता नाही किंवा ते अस्तित्वातही नाही, आणि म्हणून ते पूर्ण आहे. तर आपण एखाद्या वेळेला बोलताना असं म्हणतो, की आता हे सगळं परिपूर्ण झालं, म्हणजे आता हे कम्प्लीट झालंय, आता ह्याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. तसंच हा ईश्वर हा पूर्ण आहे आणि तोच सर्वतः आनंद देऊ शकतो. आणि तिथून या ईश्वराची संकल्पना दृढ होऊन या ईश्वराची आराधना करण्याचे विविध मार्ग माणसाने शोधून काढले. त्यामुळे भारतीय संस्कृती किंवा वैदिक परंपरा जी आपली आहे त्याच्यामध्ये हे इतके उच्च विचार, म्हणजे थोडक्यात भारतीय विचारांचा रिसर्च किंवा सर्च इतका झालेला आहे, की आता ह्याच्या पलीकडे काही नाही हे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. आणि पौरात्य देशांमध्ये आजही हे शोधतायत, ते आत्ताशी कुठेतरी मनापर्यंत पोहोचतायत, की ह्या मनाकडे सगळं काही आहे. आणि जसं स्वामीजींनी सांगितलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन, स्वामीजींनी सांगितलं की तुम्ही लोक सांगताय की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, तुम्ही दार ठोठवा म्हणजे तुम्हाला सगळं मिळेल, पण कोणासाठी मागायचंय, कशासाठी मागायचंय, काय मागायचंय, ह्याच्याबद्दल तुमच्याकडे काहीच क्लिअरिटी नाही. तुम्ही काय मागून मागून मागणार आहात, तर मला आत्ता जेवढे पैसे त्याच्यापेक्षा जास्ती पैसे मिळू दे, आत्ता जे सुख उपभोगतोय त्याच्यापेक्षा जास्ती सुख उपभोगू दे. म्हणजेच तुम्ही जे काही करतायत त्याच्यामध्ये तुम्हाला मर्यादा आहेत आणि त्या पलीकडं नाही. आणि म्हणून भारतीय परंपरा किंवा भारतीय धर्म हा सर्वश्रेष्ठ का आहे हे स्वामीजींनी त्यांच्या भाषणामध्ये तिथल्या स्थानिक लोकांना समजून सांगितलं. आणि म्हणून स्वामीजी जे आहेत हे भारतापेक्षा कैक पटीनं जास्त हे परदेशांमध्ये जास्त प्रिय झाले, कारण इतक्या परखडपणे सत्य मांडणारा एक संन्यासी, की जो अतिशय विज्ञानवादी दृष्टिकोनातून परखड मत मांडून, कुठेही त्यांनी गळचेपी भूमिका घेतलेली नाही आणि परखड भूमिका मांडून सत्य परमेश्वर जो आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला आणि तो प्रत्येकाच्या अनुषंगाने पोहोचवला, त्याच्या त्याच्या अवस्थेनुसार पोहोचवला. हेच स्वामीजींचं खरं तर अचिव्हमेंट म्हणूया आपण. त्यामुळे स्वामीजींचे विचार हे अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड, अतिशय मॉडर्न आणि आजच्या भाषेत आपण ज्याला म्हणूया की अतिशय विज्ञानवादी असे विचार आहेत. पण ते करत असताना त्यांनी कधी बेस सोडलेला नाही. त्यामुळे स्वामीजींची विचार किंवा त्यांचं साहित्य, त्यांची भाषणं ही आपल्या जीवनात जेवढं जेवढं आपण ऐकत राहू तेवढे तेवढे आपण समृद्ध होत जाऊ. आणि स्वामीजींचा उद्देश एवढाच होता, स्वामीजींनी सांगितलं की मनुष्य जन्माचा जर काही उद्देश असेल तर तो एवढाच आहे की ह्या परमेश्वराला समजून घेणं, हीच आपली ध्येय प्राप्ती आहे. आणि म्हणून स्वामीजी असं म्हणतात की रोज स्वतःला असं विचारा की खरंच मला ईश्वराची गरज आहे का. आणि गरज म्हणजे अशी गोष्ट की जी मिळाली नाही तर माझं जीवन अशक्य आहे असं वाटणार. त्यामुळे आपण जेव्हा प्रेम ही संकल्पना मांडतो की मला प्रेम हवंय, त्यावेळेला स्वतःला हा आपण प्रश्न विचारला पाहिजे की खरंच मला प्रेम हवंय का, या प्रेमाशिवाय मी जगू शकणार नाही इतपत माझी अवस्था आहे का. आणि जर तशी असेल तर त्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी मी धडपडलं पाहिजे आणि ते मिळेपर्यंत न थांबता न थकता चालत राहिलं पाहिजे, तरच ते प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सहसा स्वामीजींनी म्हटलं की हे प्रेम परस्परावलंबी आहे. तुम्ही जर एखाद्यावरती प्रेम केलं किंवा एखाद्या गोष्टीवरती, ईश्वरावरती प्रेम केलं, जरी तो तुम्हाला आवडत नसला किंवा त्याला तुम्ही आवडत नसला तरी सुद्धा यथावकाश तो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करायला लागतोच. कारण प्रेम हे परस्परावलंबी आहे. एकाने केलं की दुसऱ्यानी व्हावंच लागतं. म्हणून भक्तीमध्ये हाच प्रेमाचा धागा पकडून जेव्हा तुम्ही ईश्वराची भक्ती करायला लागता, त्याच्यावरती अतीव प्रेम करायला लागतात, त्यावेळेला तो ईश्वर सुद्धा तुमच्यावर हळूहळू प्रेम करायला लागतो. आणि आपण जे म्हणू तो ईश्वर आपल्याला सगळं प्रदान करतो. कारण ते प्रदान करण्यामध्ये त्याची एकच भावना असते, ती म्हणजे प्रेम. म्हणून आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे, प्रेम जगायला शिकलं पाहिजे आणि प्रेमासाठी आपलं सर्वस्व द्यायला पाहिजे. अर्थात हे प्रेम म्हणजे काय हेही समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे स्वामीजींनी
धर्माची संकल्पना मांडत असताना प्रेमयोग नावाचं सुद्धा फार सुंदर प्रकारे साहित्य निर्माण केलं, की नेमका हा प्रेमयोग आहे काय, आणि योग ही संकल्पना जी आहे ही स्वामीजींनी विश्वभर पोचवली. पण ह्या योगामध्ये हा प्रेमयोग सुद्धा त्यांनी अशा प्रकारे समजावून सांगितला, की खरंच जर तुम्हाला प्रेम करायचं असेल तर अशा गोष्टीवर करा जिथे तुम्हाला सुख मिळेल. आणखीन एक संकल्पना यातली सांगतो आणि मग आपल्या आजच्या गीता सेशनला सुरुवात करूया. की स्वामीजी असं म्हणलंय की आपण असं समजूया की आपल्याकडे एक शक्ती दिलेली, एक पॉवर दिली आहे, आणि ती पॉवर आपल्याला खर्च करायची आहे. आपण ते खर्च कुठे करू शकतो? तर आपल्याकडे 3च टूल आहेत. एक आहे आपलं शरीर, दुसरं आहे आपलं मन, आणि तिसरं आहे आपला आत्मा. आता आपल्याला हा निर्णय करायचा आहे की आपली ही शक्ती कुठे वापरायची आहे. आपण जर ती देहासाठी अर्थात शरीरासाठी वापरली, म्हणजे शरीराची सुख प्राप्त करण्यासाठी वापरली, तर आपल्याला मन आणि आत्मा ह्याच्यासाठी शक्ती कमी मिळणार आहे. आपण मनासाठी ती शक्ती वापरली तर देह आणि आत्मा ह्याच्यासाठी आपल्याला कमी शक्ती मिळणार आहे. आणि आत्म्यासाठी जर ती शक्ती वापरली तर मन आणि शरीरासाठी शक्ती कमी मिळणार आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेला जो स्टॉक आहे तो मर्यादित आहे. तो कसा वापरायचा हे आपल्याला ठरवावं लागेल. अशा प्रकारे स्वामीजींनी हा अत्यंत सुंदर विचार, आणि त्याच्यात अनेक पुढील विचार आहेत. आपण आताशी फक्त मागे जे म्हणलं होतं की प्रेम म्हणजे किंवा प्रेमाची व्याकुळता जी आहे, ती व्याकुळता म्हणजे भक्तीची पहिली पायरी आहे. ती म्हणजे सर्वस्व नाही किंवा ती संपूर्णता नाही. तर आपल्याला प्रेमाची ओढ वाटणं ही जास्ती गरजेची गोष्ट आहे. परंतु विकृतीकडे जर ते प्रेम गेलं तर अर्थात ते नाशास कारणीभूत ठरतं. त्यामुळे विकृत न करता आपण योग्य प्रकारे ह्या प्रेमाची भावना समजून घ्यावी आणि त्या पद्धतीनं हे प्रेम करावं, एवढीच माफक अपेक्षा स्वामीजी आपल्याकडनं करतात. सो आजच्या गीता सेशनकडे आपण जाऊया. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक द स्कूल ऑफ इन्स्पिरेशन या आपल्या संस्थेचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीला वंदन करूया. यांचे जीवनादर्श आपल्या आयुष्यामध्ये सतत राहावेत. ज्या ज्या वेळेला हरल्यासारखं वाटेल त्या त्या वेळेला ह्या 2 आदर्शांकडे बघून आपण निश्चित प्रेरणा घेऊया. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहे, पण ज्या क्षणी हे संकट येईल त्या क्षणी ह्या 2 वीरांना आपण आठवूया, त्यांचं स्मरण करूया आणि त्यांच्याकडनं स्फूर्ती घेऊया. आपलं इन्स्पिरेशनल कोट आहे, ऑल पॉवर विद इन यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती तुमच्यामध्येच सामावलेली आहे. तुम्ही सर्व काही आणि काहीही करू शकता. भगवंताचं स्मरण करूया आणि आजच्या गीता सेशनला सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम्. येस, आतापर्यंत आपण 28व्या श्लोकांपर्यंत पोहोचलो होतो. आज 29व्या श्लोकाला आपण सुरुवात करत आहोत. मागच्या 26व्या श्लोकापासून थोडंसं भगवंतांनी ट्रॅक चेंज केलेला आहे, सांगण्याची पद्धत बदललेली आहे. थोडासा डायरेक्ट पॉइंटवर तो बोलायचा प्रयत्न करतोय. आणि वेदांचं उपनिषदांचं जे काही सार, की हा आत्मा हाच एक चिरंजीव आहे, बाकी सगळं मिथ्या आहे, हे एक गोष्ट समजवण्यासाठी तो विविध संदर्भ देत अर्जुनाला प्रयत्न करतोय. त्याला मोटिवेट करायचं आहे, त्याला प्रवृत्त करायचं आहे युद्ध करण्यासाठी. परंतु हे करत असताना अर्जुनाची मानसिकता ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्ञानाची गोष्ट सांगितल्यानंतर भगवंत पुन्हा एकदा व्यावहारिक गोष्टींकडे येतो आणि त्या व्यावहारिक गोष्टींमधनच अर्जुनाने का युद्ध करावं आणि का शोक करू नये या दोन्ही गोष्टींचं विश्लेषण भगवंत या ठिकाणी करतो. आजचा श्लोक आहे, आश्चर्यवत् पश्यति कश्चित् नमाश्चर्यवत् ददति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. कश्चित म्हणे कोणी, एनम म्हणजे हा किंवा ह्या आत्म्याला, आश्चर्यवत आश्चर्याप्रमाणे, पश्यती पाहतो, च आणि तथा एव त्याचप्रमाणे, अन्य दुसरा एखादा महापुरुष, आश्चर्यवत आश्चर्याप्रमाणे, एनम म्हणजे याला किंवा याचे, वदती वर्णन करतो, च तसेच, अन्य दुसरा कोणी अधिकारी पुरुषच, एनम याच्याविषयी, आश्चर्यवत आश्चर्याप्रमाणे, शृणोती ऐकतो,
च आणि कश्चित कोणी कोणी श्रुत्वा ऐकून अपि सुद्धा एनम म्हणजे या आत्म्याला न एव वेद जाणतच नाही. एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखीन एखादा अधिकारी पुरुष याच विषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड भगवंतांनी प्रॅक्टिकली सांगितलेलं आहे की हा आत्मा जो आहे हा एखादा महापुरुष एखादा तपस्वी ज्ञानाची प्राप्ती करून त्याला ह्या आत्म्याचं स्वरूप समजल्यानंतर हे किती विस्मयकारक आहे, हे किती अद्भुत आहे असं त्या आत्म्याचं वर्णन करतो किंवा त्याच्याकडे पाहतो. तर दुसरा कोणी एखादा या आत्म्याचं वर्णन एखाद्या आश्चर्यकारक गोष्टीप्रमाणे करतो की जी गोष्ट आपण कल्पनाच करू शकत नाही असा तो काहीतरी आत्मा आहे. आणि एखादा अधिकारी पुरुष ते ऐकत असताना म्हणजे एखाद्या गुरूंच्या मुखातून एखाद्या अधिकारी पुरुषाच्या माध्यमातून जेव्हा आपण ह्या आत्म्याचं स्वरूप ऐकतो, जसं या गीतेच्या माध्यमातून हा आत्मा कसा आहे याचं जेव्हा आपण वर्णन ऐकतो त्यावेळेला बुद्धी खुंटते, स्तब्धता येते, विचार खुंटतात आणि तो व्यक्ती जो आहे तो त्यांनी तृप्त होतो. परंतु अनेक लोक हे सगळं ऐकूनही सगळं पाहूनही त्यांना त्यातलं काहीही कळत नाही. आता भगवंत हे जेव्हा वर्णन करतो की एखादा महापुरुष ज्याला ह्याचं ज्ञान झालेलं आहे की सत्य स्वरूप ह्या आत्म्याचं काय आहे, तर तो त्याच्याकडे आश्चर्याप्रमाणे पाहतो. आता हे आश्चर्याप्रमाणे पाहतो असं ज्याला म्हटलं जातं, तर का आश्चर्याप्रमाणे पाहावं? तर अगदी स्वाभाविक आहे. एखादं लहान बाळ आहे किंवा एखादा लहान मुलगा आहे, त्याचं फार काही शैक्षणिक त्याचं बेस नाहीये, तेवढा अजून तो शिकलेला नाही. तर त्याला आपण जेव्हा सांगतो की अरे हे बघ, हे धबधब्याचं पाणी जे आहे ते वरून खाली पडतंय आणि ह्याच्यामधनं आपल्या घरातली इलेक्ट्रिसिटी चालू होतीये, तर तो त्या गोष्टीचा अतिशय आश्चर्याने त्या गोष्टीकडे पाहतो की हे पाणी कसं काय आपल्या घरात इलेक्ट्रिसिटी होते आणि हे पाणी इथून वरून खाली पडतंय, पण त्याच्यामुळे माझा बल्ब कसं काय लागतोय, माझ्या घरातले लाईट कसे लागतात, माझा टीव्ही कसा लागतोय, माझ्या टीव्हीचं लागताना मला पाण्याची गरज लागत नाही, मग इथं तर पाणीच आहे. कारण त्याला ते दिसतंय ते पाणी आणि इलेक्ट्रिसिटी मधला टीव्हीला लागणारी ती वायर. परंतु या दोघांमध्ये असलेली एनर्जी जी आहे, हे ज्याने शिक्षण घेतलेलं आहे त्याला माहितीये ती कायनेटिक एनर्जी असेल, स्टॅटिक एनर्जी असेल, इथली इलेक्ट्रिक एनर्जी असेल, ही एकच एनर्जी आहे, फक्त ती ट्रान्सफॉर्म होत राहते, त्याचं स्वरूप बदलत राहतं. परंतु त्या पाण्यामध्ये असलेली शक्ती आणि माझ्या टीव्हीच्या वायरमध्ये असलेली शक्ती ही खरं बघायला गेली तर सारखीच आहे. हे ज्याला ज्ञान आहे त्याला ती गोष्ट सहज वाटेल, सोपी वाटेल, परंतु एखादा अज्ञानी बालक आहे त्याच्यासाठी ते विस्मयकारक आहे. तसंच एखादा महापुरुष, एखादा ज्ञानी व्यक्ती ज्यावेळेला हे सगळं जाणतो की हे किती विस्मयकारक आहे, की जे पाणी आपण इथे पाहतोय, ज्या पाण्याचा आस्वाद घेतोय किंवा पाणी पितोय, त्याच पाण्यातनं ही एनर्जी तयार होते, तर ही एनर्जी किती सूक्ष्म आहे आणि त्याचं स्वरूप जे आहे ते किती भव्य प्रमाणात सुद्धा असू शकतं. एक जे झाड तयार होतंय, ह्या झाडाची संपूर्ण शक्ती एका बी मध्ये कशी असू शकेल, ह्याचं विस्मयकारक त्याला वाटायला लागतं, कारण तो त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायला लागतो. ते त्याला ज्ञान भासायला लागतं की जी शक्ती त्या बीजामध्ये आहे तीच शक्ती त्या झाडामध्ये आहे. हे संपूर्ण मोठं दिसत असलेलं झाड ह्या एका बी मधनं तयार झालंय, हे त्याला खूप आश्चर्यकारक वाटतं. अशा अनेक गोष्टी जगामधल्या पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे, सूक्ष्मातला सूक्ष्म जीव याच्याही मध्ये हा आत्मा स्थित आहे आणि अवाढव्य असलेला एखादा प्राणी किंवा एखादं झाड किंवा कुठलीही सजीव अथवा निर्जीव गोष्ट, या प्रत्येकामध्ये हे चैतन्य स्थित आहे. हे अतिशय विस्मयकारक आहे. ह्याची कल्पनाच करू शकत नाही की छोट्यातल्या छोट्या भागामध्ये पण तीच शक्ती आहे आणि मोठ्यातल्या मोठ्या भागामध्ये सुद्धा तीच शक्ती आहे. म्हणून हा महापुरुष, हा ज्ञानी या आत्म्याचं किंवा ह्या चैतन्याचं आश्चर्याप्रमाणे त्या गोष्टीकडे पाहतो.
म्हणजे आपण जे म्हणतो डोळे विस्फारून पाहणं, की काय अद्भुत आहे ही गोष्ट, की ज्याचं वर्णन सुद्धा आपण करू शकतो. काय वर्णन करावं, ह्याचं शब्दच तोकडे पडतात. अशा स्वरूपाचं ह्या आत्म्याचं जेव्हा ज्ञान होतं, त्यावेळेला त्या महापुरुषाची अवस्था त्याप्रमाणे होते. खरंच आहे, मागे आपण जो एक श्लोक पाहिला होता, 16वा मायात आहे का 17वा श्लोक, त्याच्यामध्ये भगवंतानी एक शब्द वापरलाय, अप्रमेय. म्हणजे हा जो आत्मा आहे, हा ऑब्जेक्टिव्ह नाहीये, हा एखादी वस्तू नाहीये, किंवा हा एखादा विषय सुद्धा नाहीये. जर हा एखादी वस्तू असता, तर आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्याला त्याला पारखता आलं असतं, डोळ्यांनी पाहता आलं असतं, हाताने स्पर्श करता आला असता, नाकाने त्याचा गंध घेता आला असता, काही ना काहीतरी तर आपल्याला कळलं असतं, मग आपल्याला ते विस्मयकारक वाटलं नसतं. परंतु तो डोळ्यांना दिसत नाही. आपण मागे गेल्या 12व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत भगवंतानी ह्या आत्म्याचं वर्णन केलेलं आहे, परंतु ते ऐकताना खूप छान वाटतं, परंतु ते काही पचनी पडत नाही. याचं कारण असं, की आपण जसं आता स्वामीजींनी सांगितलं, आपण जडवादी आहोत हे विसरून चालणार नाही, कारण आपली अवस्था काय आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे. मग आपण जडवादी असल्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट जर समजून घ्यायची असेल, तर आपल्या ज्ञानेंद्रियांना समजेल अशाच भाषेत सांगावी लागते. मला जर एखादी गोष्ट, अरे ही गोष्ट ना, हा गणपती आहे ना, खूप छान आहे, असं जर मी सांगितलं, तर तुम्ही विचार करायला लागता की छान म्हणजे काय असू शकेल. त्याची मूर्ती खूप छान असेल, त्याचे रंगकाम खूप छान केलेलं असेल, कदाचित त्याचे डोळे खूप छान असू शकतील. या प्रकारे विचार करूनच आपण छान या गोष्टीची कल्पना आपल्या डोळ्यांसमोर आणू शकतो, किंवा त्याचा विचार करू शकतो. पण नुसतंच जर आपल्याला सांगितलं की ही गोष्ट खूप छान आहे, अरे छान म्हणजे काय सांग ना मला. कारण ते छान ही जी गोष्ट आहे, ती आपल्याला समजून घेण्यासाठी त्याला वस्तू रूपामध्ये, इमॅजिनरी किंवा आपल्या इंद्रियांना ज्याची कल्पना करता येईल अशी गोष्ट सांगावी लागेल. एखादा अद्भुत आवाज ऐकला, तर तो आवाज ऐकल्यानंतर, अरे तो आवाज खूप भारी होता. अरे भारी होता म्हणजे काय, एक तो म्हणजे ना खूप गडगडाट झाला किंवा खूप मोठा आवाज झाला, असं मला काहीतरी वर्णन करावं लागेल. त्याशिवाय समोरच्याला कळणार नाही ते भारी होतं म्हणजे नेमकं काय. तसंच हा आत्मा जो आहे, याचं वर्णन करताच येऊ शकत नाही. कारण वर्णन करायचं असेल तर मला शब्दांचा आधार घ्यावा लागतो, आणि शब्द हे अखंड नाहीत, हे खंडित आहेत. ज्यांना एक मर्यादा आहे. जसं मी अनेक वेळेला उदाहरण देत असतो, की एखादा कुठलाही आनंदाचा क्षण असो, की जो अत्यंत आनंद आपल्याला देऊन जातो, तो जर आपल्याला सांगितला की तुम्ही या आनंदाचं वर्णन करा, तर आपण नाही नाही, वर्णन नाही करतायत, पण आनंद खूप होतोय. कारण का, कारण तो जो आनंद आहे तो वर्णनातीत आहे, त्याला शब्दांची मर्यादा आहे. तसे शब्दच आपल्याकडे नाहीत की जे त्याचं वर्णन करू शकतील. म्हणजे आपण एवढंच म्हणू शकतो की बाबा नाही, खूप भारी वाटलं, मला आनंद झाला, पण मी सांगू नाही शकत किती झाला मला. तसंच हा आत्मा जो आहे, हा ऑब्जेक्टिव्ह नाही, तो वस्तुनिष्ठ नाहीये. त्याच्यामुळे त्याचं वर्णन काय करायचं. म्हणजे आपल्याला जर आत्मा आहे असं सांगा, त्या अरे आत्मा म्हणजे ती एक ज्योत आहे, तो एक दिवा आहे, किंवा ते एक असं छान एनर्जीचं काहीतरी आपल्याला रूप द्यावं लागेल, त्याच्यात खूप प्रकाश आहे, असं काहीतरी सांगावं लागेल, तरच आपल्याला तो आत्मा आहे असं समजू शकेल. परंतु प्रकाश असो, ज्योत असो, या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहे, आत्म्याला मर्यादा नाही. मी ज्याला म्हणतो की ही ज्योत आहे, त्यावेळेला ती ज्योत ही वस्तुनिष्ठ असते. ती ज्योत एका ठिकाणी असल्यावर दुसऱ्या ठिकाणी असू शकत नाही, कारण ती स्थानबद्ध आहे. एखादी मेणबत्ती मी जर लावली असेल, तर त्या मेणबत्तीची ज्योत ही त्या मेणबत्तीच्या ठिकाणीच असू शकते, ती एकाच वेळेला 10 ठिकाणी असू शकणार नाही. परंतु हा आत्मा, हा एकाच वेळेला सर्वत्र असतो, कारण तो स्थानबद्ध नाही. तो वेळेमध्ये सुद्धा, टाइम मध्ये सुद्धा बॉन्ड झालेला नाही. तो जसं भगवंतानी सांगितलं, तो कालही होता, आजही आणि उद्याही असणार आहे. तो कधी जन्माला आला नाही, तर त्यामुळे तो कधी मरणारही नाही, कारण तो शाश्वत आहे. तो आला आणि गेला असं होऊ शकत नाही, कारण तोच मूळ अस्तित्व आहे. त्यामुळे त्याचं वर्णन कसं करावं, हा अद्भुत भाग असल्यामुळे जो एखादा महापुरुष या आत्म्याला किंवा या चैतन्याला जाणतो, तो त्याचं आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. आणि म्हणून आपले सगळे जर ग्रंथसंपदा आपण पाहिली, तर त्याच्यामध्ये ह्या परमेश्वराचं वर्णन करताना असंच म्हटलं जातं की कोटी कोटी सूर्यांचं तेज ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे, असा तो पण शेवटी मला त्या परमेश्वराचं वर्णन करण्यासाठी त्या सूर्याचं प्रमाण घ्यावंच लागतं, त्याचं रूपक घ्यावं लागतं, तेव्हाच मला त्या परमेश्वराचं वर्णन करता येतं. अदरवाईज मला तो परमेश्वर समजणारच नाही.
म्हणून भगवंत का असं म्हणतोय की हा आत्मा आश्चर्यकारक आहे, कारण हा आपल्या मनाच्या, आपल्या इंद्रियांच्याही सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याही पलीकडे आहे. त्यामुळे इंद्रियांना ह्याचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून जर आपण आत्मा कसा आहे असं जर कोणी विचारलं, जसं मी मागेही म्हटलं होतं, गौतम बुद्धांना हा प्रश्न ज्याला विचारला की काय सर्वोच्च ज्ञान म्हणजे काय आहे, तर गौतम बुद्ध शांत राहिले. ते म्हणले सर्वम 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 शून्यम. सगळं काही आहे ते शून्य आहे, संपलं, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. मौन आहे, मौनामध्ये मी वर्णनच करू शकत नाही. कारण वर्णन करायचं म्हणलं की मला काहीतरी रूपके घ्यावी लागतात, आणि तो रूपकाच्या पलीकडे आहे. जसं आपण आईवरती कविता लिहिताना असं म्हणतात की ते सागराची शाई केली आणि आकाशाचा कागद केला. म्हणजे मला काहीतरी प्रमाणभूत असं काहीतरी घ्यावं लागतं की जे दिव्य आहे. म्हणजे आईची माया ही इतकी दिव्य आहे की ती सागराच्या शाईने सुद्धा लिहिली जाणार नाही. कारण त्याच्या पलीकडे मी कशाची उपमाच देऊ शकत नाही. पण त्याच्या पलीकडे आईची माया आहे मला माहिती आहे, पण माझ्याकडे रूपकच नाही. म्हणून सागराची शाई केली किंवा सागराच्या पाण्याची शाई केली एवढंच मला वर्णन करता येतं, परंतु ती माया त्या पलीकडची आहे. तसंच ह्या परमेश्वराचं, या आत्म्याचं वर्णन करताना काय करावं मी वर्णन? मला मर्यादा आहेत. मी फार फार तर म्हणेल कोटी कोटी सूर्यांचं तेज आहे. बरं, कोटीच्या पलीकडे पण आहे. किती? माहित नाही. अनंत. नाही वर्णन करतायत मला. म्हणून ते आश्चर्यकारक आहे. तर असा हा आत्मा, ज्याचं ज्ञान ज्या महापुरुषाला होतं, तो त्याचं वर्णन करताना सुद्धा अशाच आश्चर्य रूपातनच त्याचं वर्णन करत राहतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला ह्याचं वर्णन आपण ऐकतो, एखाद्या अधिकारी पुरुषाकडनं त्याचं वर्णन ऐकतो की हा आत्मा कसा आहे, ज्ञानेश्वरी ज्यावेळेला समजून घेतो, तुकारामांची गाथा समजून घेतो, रामदासांचं दासबोध ज्यावेळेला समजून घेतो, किंवा अन्य तुलसीरामांचं रामचरितमानस असेल, तुलसी रामायण असेल, किंवा अनेक त्यांचे संत कबीरांचे दोहे असतील, हे सगळे जेव्हा ऐकत असतो त्यावेळेला जेव्हा जेव्हा ती जाणीव होते, आपण थक्क होऊन जातो. आणि तो तिसरी कॅटेगरी भगवंताने इथे सांगितली की जो स्वतः तपस्वी नाही, त्यांनी तपस्या केलेली नाही, परंतु ज्याप्रमाणे तो ऐकायला लागतो एखाद्या अधिकारी पुरुषाच्या मुखातून, त्याला तो आश्चर्याप्रमाणे हे सगळं ऐकत राहतो. जसं आपल्या गेल्या काही 1-2 महिन्यापासून आपली अवस्था झाली की भगवंत ज्यावेळेला ह्या आत्म्याचं स्वरूप वर्णन करतोय, आपण फक्त थक्क होऊन ऐकत बसलोय की काय म्हणजे हा वर्णन करतोय. सगळं आहे, पण सगळं डोक्याच्या पलीकडचं आहे. समजतंय पण वळत काहीच नाही, कारण हे इंद्रियांना गोचर होणार नाही. डोळे कल्पनाच करू शकत नाही की हा आत्मा कसा असेल. कान कल्पनाच करू शकत नाही की आत्म्याचा आवाज किती असू शकेल, किती तृप्तता हा आत्मा करू शकेल, कारण त्यांना माहितीच नाहीये. मानवी कानांना मर्यादा आहेत, त्या एका डेसिबलच्या पलीकडे ते विचारच करू शकत नाही. म्हणजे 300 डेसिबलचा आवाज किती असू शकेल, किंवा जे प्राणी आहेत, ज्या मुंग्या आहेत, ज्या आवाज करतात परंतु आपल्याला ऐकू येत नाही, तर त्यांचा आवाज किती असेल ही कल्पना करा असं म्हटलं तर आपण म्हणू कशी कल्पना करणार? 50 डेसिबलचा आवाज मी कल्पनाच करू शकत नाही, किंवा त्याच्यापेक्षा खाली जो काही असेल किंवा वस्ती असेल. कारण माझ्या कानांची जेवढ्या मर्यादा आहेत त्याच्या पलीकडे मला ऐकताच येणार. म्हणजे एखादा म्हणले की मी तुमची कुजबूज चालली होती बंद करा, याचाच अर्थ कुजबूजचा जो काही आवाज आहे तो मला माहिती आहे की एवढ्या हळू आवाजात बोललं म्हणजे कुजबूज आहे. किंवा तुमचा गोंगाट आहे तो बंद करा, मला माहितीये म्हणून मी बोलू शकतो. परंतु त्याच्या पलीकडचा आवाज मला ऐकायलाच येत नाही, मी काय सांगणार आहे? मग अगदी माझ्या कानाशेजारी 500 डेसिबलच्या आवाजात कोणी काही वाजवलं तरी मला ऐकायला येणार नाही. म्हणजेच माझ्या इंद्रियांना मर्यादा आहे, आणि त्यामुळे हे अमर्याद गोष्ट जी आहे त्याचं वर्णन ऐकल्यानंतर केवळ थक्क व्हायला होतं की अरे हे सगळं काय आहे. आणि शेवटी हे सगळं ऐकलं तरी शेवटी इंद्रिय म्हणतात बाबा हे सगळं आमच्या पलीकडचं आहे, इमॅजिनच होऊ शकत नाही, आणि म्हणून त्याच्या वाटेला न गेलेलंच बरं. आणि म्हणून चौथा जो व्यक्ती आहे की ज्याची बुद्धी जी आहे ती विकसित नाही, अविकसित आहे, जे आता स्वामीजींनी आपल्याला सांगितलं की पशुतुल्य त्याची अवस्था आहे, तर त्याला हे सगळं जरी ऐकायला आलं, छान वाटलं, देवाचं अरे छान, हे कसलं ऐकायचं, याच्यापेक्षा ती चांगली गाणी ऐका. कारण त्याचे इंद्रिय जे आहेत त्या ह्याच्यामध्ये रस त्याचा निर्माण झालाय, त्यांना वाटतं त्याच्यामध्ये सगळं काही सुख आहे. मग अशा लोकांसमोर कितीही या आत्म्याचं स्वरूप वर्णन जरी झालं तरी त्यांना त्याचं काहीही फरक पडत नाही. आणि अशीच भरपूर मंडळी
आपल्या आजूबाजूला वावरत असतात, आपणही त्याच्यामधलेच असतो. हे सगळं ऐकून सुद्धा आपल्याला त्याच्यातला फार रस वाटत नाही. पण आपण ज्या अर्थी गेले काही महिन्यांपासून आपण हा भगवद्गीता सेशन घेतोय, त्याच्यातले एवढे उदात्त विचार असून सुद्धा ते ऐकण्यासाठी सातत्याने जेव्हा जेव्हा सेशन असेल त्या अर्थी तुम्हाला ते ऐकावंसं वाटतंय, याच्या अर्थ निश्चित इतरांपेक्षा एक पातळी का होईना आपण निश्चितच चांगले असू शकतो. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत, पण तरी त्या आपल्याला ऐकाव्याशा वाटतात. ही पण एक फार मोठी काय म्हणे अचिव्हमेंट आहे आपल्या आयुष्यात, की आपल्याला खरंच याच्यामधला इंटरेस्ट वाटतोय. आणि आज इंटरेस्ट वाटतोय, आणखीन पुढे जाऊन आणखीन वाढेल, आणखीन वाढेल, आणि एक दिवशी आपण आणखीन एक्स्ट्रीम गोष्टींच्याही मागे लागू शकतो. तर ही सुरुवात ही आपल्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. ज्यांना हे सांगून सुद्धा कळणार नाही, पटत नाही, आवडत नाही, त्यांना न सांगितलेलं बरं, कारण त्यांच्या इंद्रियांची तेवढीच अवस्था आहे. पण त्याने हिनवण्यात पण काही अर्थ नाही, कारण त्यांच्या अवस्थेनुसार ते त्यांचं योग्य काम करतायत. डुकराला जर सांगितलं जाऊन तिथं जाऊन, मग अशी जसं स्वामीजी म्हणले की डुक्कर जर एखादा अन्न प्राशन करत असेल, खात असेल, तर तिथे एखादा जर देवदूत जर येऊन थांबला तरी त्याच्याकडे त्याचं लक्ष जाणार नाही. त्याला तो कळणारही नाही, अरे हा देवदूत आलाय, आपण काय कशात गुंतून पडलोय खाण्यामध्ये, आपण त्या देवदूताकडे जावं, तो आपला उद्धार करेल. परंतु ती बुद्धीच होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या अवस्थेनुसार हा ईश्वर त्याला वेगवेगळ्या स्वरूपात भासतो किंवा त्याच्या अवस्थेनुसार त्याला तो अवगत होतो. पुढे भगवंत आता, जसं मी मागे म्हणलं होतं की भगवंत आता प्रॅक्टिकल गोष्टीवरती अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, की युद्ध तर करायचंच आहे, पण त्याला प्रवृत्त करायचं युद्धासाठी. तर आतापर्यंत हे सगळं तत्वज्ञान सांगतो आहे, परंतु ते तत्वज्ञान त्याला झेपतंय की नाही माहित नाही, दिसत नाहीये चेहऱ्यावरती. आणि म्हणून प्रॅक्टिकली पण काही गोष्टी त्याला सांगून प्रवृत्त करणं गरजेचं आहे. म्हणून भगवंत या श्लोकामध्ये असं म्हणतो, देही नित्यं वधोध्येयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. म्हणजे हे भरतवंशा, अर्जुना, सर्वांच्या देहांमध्ये अयम हा देही आत्मा नित्यम नेहमीच अवध्य आहे, न मरणार आहे. तस्मात म्हणून सर्व भूतानी प्राण्यांच्या साठी त्वम तू शोक करण्यास शोचितम न अर्हसी योग्य नाहीस. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. की ठीक आहे, तुला हे सगळं ज्ञान समजलं नाही, काही हरकत नाही, पण मी सांगतोय म्हणून तू याच्यावर विश्वास ठेव की हा जो आत्मा आहे, जो प्रत्येकामध्ये अंतर्भूत आहे, तो अवध्य आहे, तो मरूच शकत नाही. आणि म्हणून तू मरणाऱ्या व्यक्तींसाठी शोक करणं योग्य नाही. तो अतिशय प्रॅक्टिकली भगवंत सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू का शोक करू नकोस, दुःख का करू नकोस. कारण तुला जे वाटतंय मरणार आहे ते काही मरणार नाहीये. तर शरीर संपणार आहे, शरीराची साथ सुटणार आहे. आणि ऑफकोर्स शरीरावरती आपण सगळेच जण इतके प्रेम करत असतो की हा शरीराशिवाय आपलं अस्तित्वच नाही, या जाणीवेने आपण व्यथित होतो. आणि म्हणून मृत्यूचीही आपल्याला भीती वाटते. मरण कोणालाही नको असतं, कारण मरण येणं म्हणजे हे शरीर सोडावं लागेल या भीतीने आपल्याला खायला उठते ही भीती. आणि म्हणून प्रत्येक माणूस आपल्या शरीरावरती अतीव प्रेम करतो, कारण त्याला माहिती आहे या शरीराशिवाय आपलं अस्तित्वच नाही. जे आपण मगाशी म्हणलं गरज, प्रेम जे आहे, प्रेम कसं आहे तर आपल्या शरीरावरती आपलं अत्यंत प्रेम आहे. आता विचार करा, तुमचं तुमच्या शरीरावर खूप प्रेम आहे, पण शरीराने जर तुमच्यावर प्रेम केलं नाही, शरीराने तुम्हाला साथ दिली नाही, शरीराने तुम्हाला एखादा व्यंग दिला, शरीराने एखादा तुम्हाला आजार दिला, तर तुम्ही म्हणाल निस्वार्थी प्रेम करावं? नाही म्हणणार. अर्थात आपल्यालाही शरीराकडनं अपेक्षा आहे की मी जर तुझ्यासाठी एवढं सगळं करतोय, तुला त्रास होऊ नये म्हणून मी विश्रांती घेतो, तुला त्रास होऊ नये, भूक लागली की मी लगेच जेवायला घेतो, तहान लागली की पाणी पितो, तुझ्यासाठी मी एवढं सगळं करतोय, तू पण मला तेवढीच साथ द्यायला पाहिजे, ही अपेक्षा आपली ही शरीराकडनं असते. आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर आपण आपल्या शरीराला दोष देतो की अरे मी एवढं सगळं करतोय तरी सुद्धा तुला त्रास का, तरी सुद्धा तुला आजार का. आणि मग पुन्हा शेवटी आपलं प्रेम इतकं आहे की तो शरीर आपल्याला साथ देत नाही,
हे माहीत असून सुद्धा त्या शरीराची आपल्याला गरज आहे हे जाणून आपण औषधोपचार करतो आणि ते औषधोपचार करून शरीराची जी काही वेदना असेल ती कमी करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपलं शरीरावर प्रेम आहे. कारण शरीराची आपल्याला गरज आहे हे आपल्याला पक्क माहित आहे. त्या गरजेतूनच प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमातूनच कृती घडतात. आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्याला असं भासतं की मला हे कसं जमणार आहे, मला हे आयुष्यामध्ये करायचं आहे, पण मला हे होईल का, असा ज्याला प्रश्न पडतो त्याला पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, जसं स्वामीजींनी आपल्याला विचारायला सांगितलं, रोजच्या रोज की तुम्हाला ईश्वराची गरज आहे का, तसाच प्रश्न स्वतःला पडला पाहिजे रोजच्या रोज, क्षणाक्षणाला, ज्या ज्या वेळेला मनात विचारेल की मला ही गोष्ट हवी आहे का, मला ह्याची गरज आहे का, मी ह्याच्याशिवाय जगू शकणार नाही, अशीच खरं माझी अवस्था आहे का, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळालं तरी सुद्धा माझं जीवन चालणार आहे, अशी माझी अवस्था आहे. माझ्या मनाची अवस्था नेमकी काय आहे ही मला समजली पाहिजे. जर ती गरज निर्माण झाली की मला हे हवंच आहे, याच्याशिवाय मी काही करू शकत नाही, म्हणून मागे ते ढोल ताशाचं उदाहरण दिलं होतं की तो ढोल ताशा वाजवणारा जो व्यक्ती आहे त्याच्या बाजूला जो ऐकणारा व्यक्ती असतो तो थोड्या वेळ ऐकेल आणि तिथनं निघून जाईल, तो म्हणेल फार आता कानाला कसतरी व्हायला लागलंय. किंवा ज्याला ढोल ताशाचा आवाज ऐकू सहन होत नाही, त्याला आवडत नाही गोंगाट, तो म्हणेल अरे काय ढोल ताशे जोरजोरात बडवताय तुम्ही, त्रास होतोय याने, हे चांगलं नाही. पण ज्याचं त्या ढोलावर त्या ताशावर प्रेम आहे, ज्याला ती ताशाची झिंग चढली आहे, ज्याला त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही, ती 2 तास 4 तास जी काही प्रॅक्टिस असेल तेवढा वेळ तेवढ्या मिरवणुकीमध्ये नाचत असताना त्याच्यासोबत इतकं मला जोडायचं आहे की ह्याच्याशिवाय माझं अस्तित्वच नाही, याची जाणीव त्या व्यक्तीला असते आणि त्या जाणीवेतून त्याच्यामध्ये प्रेम त्या ढोल आणि ताशांविषयी निर्माण होतं आणि त्या प्रेमातूनच त्याला शक्ती मिळते आणि ती शक्ती त्याला तासनतास चालत उभं राहून ते ढोल सहन करण्याची किंवा ती ढोल पेलण्याची ताकद देते, कारण ती ताकद येते प्रेमातून. पण तेच ज्याचं ढोलावर प्रेम नाही, ज्याचं ताशावर प्रेम नाही, अशा व्यक्तीला तुम्ही तो ढोल कमरेला बांधा आणि त्याला सांगा हा ढोल फक्त तासभर घेऊन उभा राहायचा आहे, तो पुढच्या काही मिनिटात म्हणेल बास कंटाळा आला, कंबर दुखायला लागली, असं झालं तसं झालं. कारण काय, माणूस हाही आहे, माणूस तोही आहे, पण या माणसाचं त्या ढोलावर प्रेम नाही, त्या माणसाचं त्या ढोलावर प्रेम आहे. प्रेम ही शक्ती निर्माण करतं, प्रेम अशक्य ही गोष्ट करायला भाग पडतं, रादर अशक्य ही गोष्ट करून दाखवतं, कारण प्रेम ही प्रचंड सामर्थ्यशाली असलेली शक्ती आहे, फक्त ती योग्य तऱ्हेने वापरणं गरजेचं आहे. जर त्याचा दुरुपयोग झाला, जसं शस्त्राचा आहे किंवा विद्येचा आहे, ती जर चुकीच्या पद्धतीने वापरली गेली तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. तसंच प्रेम जर विकृत असेल तर त्या विकृतीचाही बळी आपल्याला निश्चित पडावं लागतं. म्हणून प्रेम ही अतिशय सुंदर असलेली भावना आपल्या जीवनात जगता यायला पाहिजे आणि म्हणून स्वामीजी असं म्हणले की प्रेम करायचंच असेल तर इतक्या सर्वोच्च गोष्टीवर करा की जिथे सर्व प्राप्तीचं सुख तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, आणि म्हणून प्रेम ईश्वरावरती करा. ईश्वराशिवाय मला काहीच नको आणि जो कोणी मला ईश्वर प्राप्त करून देईल त्याच्यासाठी मी वेडा व्हायला पाहिजे, कारण ही व्यक्ती, ही गोष्ट, ही परिस्थिती, व्हॉट एव्हर जे काही असेल ती मला त्या ईश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे, म्हणून मला ती प्रिय आहे. मला प्रेम का करायचंय याच कारणासाठी. आणखीन पुढे जसा जसा संदर्भ जाईल तसे तसे आपण पुढचे लेख, स्वामीजींचे विचार नक्कीच ऐकत राहूया आणि त्यातनं आणखीन क्लिअर होत जाईल की नेमकं हे प्रेम म्हणजे आहे काय. तसंच भगवंत या ठिकाणी म्हणतो की हाय अर्जुना, हा जो मरणारा भाग आहे हा फक्त शरीराचा भाग आहे, आत्मा हा अवध्य आहे. ही जी शक्ती आहे, म्हणजे वरून धबधब्याचं पडणारं पाणी मी जर रोखून ठेवलं, अरे बापरे एवढ्या वरून पाणी पडलं तर किती त्रास होईल, असं म्हणून जर मी ते पाणी रोखून ठेवलं तर त्यातली शक्ती जी आहे, त्यातली एनर्जी जी आहे, त्याचा वापर मला कधीच करून घेता येणार नाही. धरणाच्या पाण्यामध्ये जी साठवलेल्या पाण्यामध्ये जी शक्ती आहे, तीच शक्ती ज्यावेळेला ते पाणी सोडलं जातं, टर्बाईनवर पडलं जातं, त्यावेळेला त्याच शक्तीमधनं इलेक्ट्रिसिटी तयार होते. मग जर एखाद्याने विचारलं ते धरणाचं जे पाणी साठवलंय त्याच्यामध्ये लाईट आहे का, त्याच्यामध्ये करंट आहे का, मी बोट घालून बघतो, बघूया त्याच्यामध्ये करंट आहे का, तर तो एखादा माणूस म्हणेल अरे वेडा आहेस तू, असं कुठं पाण्यामध्ये करंट लागतो का.
पण तेच पाणी जेव्हा उंचावरून खाली पडतं, त्या टर्बाईनवर फिरतं, त्यावेळेला त्याच टर्बाईन मधनं इलेक्ट्रिसिटी तयार होते. तसंच या शरीरामध्ये आत्मा आहे का, असं जर कोणी आपल्याला विचारलं तर तुम्ही म्हणाल, अरे असं कसं आत्मा दाखवणार? पण तो नाहीये असंही सांगता येत नाही, कारण त्याच्याशिवाय अस्तित्वच नाही. पाणी ज्यावेळेला धरणाच्या साठ्यामध्ये अडवलेलं आहे, त्यावेळेला त्याचे प्रत्येक जे मूलद्रव्य आहेत किंवा अणुरेणू जे आहेत ते एकमेकांशी पक्के बांधून ठेवलेले आहेत. पण त्याच पाण्याची ज्यावेळेला वाफ होते तेव्हा त्याची डेन्सिटी कमी होत जाते, तसं तसं त्याचं बाष्पीभवन व्हायला लागतं. हेच पाणी ज्याला फ्रीजरमध्ये ठेवलं जाईल, त्याचा बर्फ होतो, त्याची डेन्सिटी आणखीन कमी होते आणि त्याचे सगळे अणुरेणू एकमेकांना घट्ट पकडून राहतात. पाणी तेच आहे, त्यातली मूलद्रव्यही तेच आहेत, त्यातले ऍटम्सही तेच आहेत. परिस्थिती बदलली आणि त्यातलं स्वरूप बदललं. त्यामुळे ह्या पाण्यामध्ये बर्फ आहे का, या पाण्यामध्ये वाफ आहे का, असं जर कोणी विचारलं तर आपण म्हणू हो, या पाण्यामध्ये बर्फही आहे पण आणि वाफही आहे. पण आत्ता दाखवा म्हणलं तर दाखवता येणार नाही, कारण परिस्थिती बदलावी लागेल. परिस्थिती जर बदलली, तापमान जर बदललं, तर ह्याच पाण्याचा बर्फही होऊ शकतो आणि ह्याच पाण्याची वाफही होऊ शकते. गोष्ट तिथंच असते अस्तित्वामध्ये, फक्त परिस्थितीनुरूप त्याच्यातलं स्वरूप बदलत राहतं. मागच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं होतं की एनर्जी ही तिथंच असते, कधी ती व्यक्त असते, कधी अव्यक्त असते. कधी ती दृश्य स्वरूपात आपल्याला प्रकट स्वरूपामध्ये दिसते, कधी ती अव्यक्त स्वरूपामध्ये त्याच ठिकाणी स्थित असते. म्हणून भगवंत असं अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे अर्जुना, तू जरी कितीही काही म्हणत असलास, कितीही मला सिद्धांत सांगत असलास की मी का शोक करतोय किंवा मला दुःख का होतंय, परंतु तू ज्याचा शोक करतोयस ती गोष्टच अस्तित्वात नसल्यामुळे तू शोक करणे योग्य नाही. अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता पुन्हा एकदा पुढचे काही श्लोक जे आहेत ते भगवंत या अतिशय प्रॅक्टिकल वेनी अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबा तू युद्ध का केलं पाहिजेस आणि ते का श्रेयस्कर आहे. कारण अर्जुनानेच हे सगळ्या क्वेरीज जे आहेत किंवा त्याचे डाऊट जे आहेत ते भगवंताला विचारलेत. एकदा तो म्हणतो की बाबा मी जर असं केलं तर माझे वंशज पुढे माझ्या नावाने नावं ठेवतील की यांनी असं केलं वगैरे. ही जी थेरी त्यांनी मांडलेली आहे, तर त्याच थेरीच्या अनुषंगाने भगवंत या ठिकाणी उत्तर देतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये ही गोष्ट नक्की आहे की ज्ञान हे विचारल्याशिवाय मिळत नाही, इच्छा ठेवल्याशिवाय मिळत नाही, गरज निर्माण झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. प्राप्ती कुठून होईल, सोर्स कुठून असेल, हा ठरवणारा ईश्वर आहे. आणि पुढचा श्लोकामध्ये भगवंत सांगू पाहतोय, स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पेतुमर्हसि धर्माध्येयुद्धात् श्रेयो न्यक्षत्रियस्य न विद्यते. च म्हणजे तसेच, स्वधर्मम स्वतःचा धर्म, अवेक्ष लक्षात घेऊन, अपि सुद्धा, विकंपितुम भय बाळगण्यास, न अर्हसी तू योग्य नाहीस, ही कारण क्षत्रियस्य क्षत्रियाच्या बाबतीत, धर्म्यात धर्मयुक्त, युद्धात युद्धापेक्षा, अन्यत दुसरे कोणतेही, श्रेय कल्याणकारी कर्तव्य न विद्यते नसते. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नये, कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. आता धर्म ही जी गोष्ट आहे किंवा हा जो शब्द आहे, हा वेगवेगळ्या अंगाने परिस्थितीनुरूप वापरला जातो. जसं हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म या अनुषंगाने धर्म हा शब्द आपण वापरतो. किंवा कर्तव्य या भावनेतून सुद्धा धर्म शब्द वापरला जातो की मुलांनी आई वडिलांची सेवा करावी, हा मुलाचा धर्म आहे. शिक्षकांनी उत्तम शिकवावं, हा शिक्षकाचा धर्म आहे. त्यामुळे कर्तव्य या भावनेतून सुद्धा धर्म हा शब्द वापरला जातो. किंवा पूर्वीच्या काळी, आता ही परिस्थिती किंवा समाज त्या अवस्थेमध्ये नाही, त्यामुळे पूर्वीच्या काळी समाजाची व्यवस्था चालण्यासाठी 4 धर्म बनवले होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4 धर्मांनी त्यांच्या त्यांच्या धर्माचं, म्हणजे थोडक्यात त्यांच्या ज्या काही ड्युटीज आहेत तर त्या त्यांनी करणं अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने त्यांचा तो धर्म सांगण्यात आला होता. जसं ब्राह्मणांनी ज्ञानदान करावं, संशोधन करावं आणि सृष्टीचं चलनवलन चालण्यासाठी जे काही धार्मिक क्रिया आहेत
धर्माचं रक्षण करणं या गोष्टी कराव्यात. क्षत्रियांनी युद्ध करावं किंवा जे काही प्रजा आहे त्या प्रजेचं रक्षण करावं. राजे किंवा ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते त्यांनी सांभाळावं उत्तम प्रकारे. अशा प्रकारे क्षत्रियांचा धर्म, वैश्यांचा धर्म बिझनेस करणं, ट्रेड करणं, कारण शेवटी इकॉनॉमी ही सुद्धा तितकीच महत्वाची असते राज्यासाठी, तर तो वैश्य धर्म आहे. आणि शूद्र याचा अर्थ लेबर किंवा वर्कर्स, जे सर्व्हिस देणारे आहेत, सेवा पुरवणारे जी लोक आहेत. तर ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांचीच गरज असते. आपल्या परिसरामध्ये आज आपण मॉडर्न जगामध्ये राहतो, डिलिव्हरी करणारी माणसं असतात किंवा आपल्याला प्रत्येक बाबतीमधली जी काही सेवा पुरवणारी लोक असतात, तर ह्यांना शूद्र किंवा त्या कॅटेगरीमध्ये मोडलेला आहे. परंतु तो पूर्वीचा धर्म झाला. आजचा धर्म आपण ड्युटी या दृष्टीनंच विचार केलेला बरा. तर त्या दृष्टीनं भगवंत या ठिकाणी म्हणतो की बाबा रे, तुझा क्षत्रिय धर्म आहे, तर तुझी ड्युटी काय आहे की प्रजेचं रक्षण करणं, धर्माचं रक्षण करण्यासाठी वीरत्व किंवा पुरुषार्थ गाजवणं, ऍडमिनिस्ट्रेशन करणं हे तुझं ड्युटी आहे, तुझे कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला अनुसरून तरी तू शोक करणं बरोबर नाहीस. कारण तू लढाई काही स्वतःसाठी करत नाहीये किंवा समोरच्याशी वैरभाव ठेवून तू काही लढाई करायला जात नाही किंवा युद्ध करायला जात नाहीयेस. तर हे युद्ध धर्म आणि अधर्माविरुद्ध मधलं आहे की जे काही अधर्माने वागतायत, प्रजेला त्रास देत आहेत, छळलं जात आहे किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय केला जातोय, अशा सगळ्याच दृष्टिकोनातून तू त्यांच्या विरुद्ध लढायला उभा राहिलायस. आणि तुझं हे कर्तव्य आहे की जिथे जिथे अधर्म असेल, जिथे जिथे प्रजेला त्रास होईल, अशा प्रत्येक ठिकाणी तू क्षत्रिय म्हणून उभा राहणं आवश्यक आहे आणि तुझा पुरुषार्थ करणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वतःचा धर्म लक्षात घेऊन तू या ठिकाणी तुझं कर्तव्य बजावणं हे तुझं काम आहे. आपल्याही जीवनामध्ये अनेकदा अशा गोष्टी घडतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय करावं हे सुचत नाही. तर त्यावेळेला आपला धर्म, आपली ड्युटी, आपली कर्तव्य काय आहेत. जसं अनेकदा असे प्रश्न आपल्याला सेशनमध्ये विचारले गेलेत की रागवू नये, कोणाला मारू नये, चिडू नये, ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण त्याच्यानी कर्म आपलं बिघडतं वगैरे. मग आई वडिलांनी मुलांना रागवावं की नाही, शिक्षकांनी मुलांना रागवावं की नाही? ऑफकोर्स रागवलं पाहिजे, कारण तो त्यांचा धर्म आहे. मुलांना चांगलं शिकवणं, त्यांना चांगले वळण लावणं, त्यांना मोठं करणं आणि समाजासाठी एक चांगला उत्तम नागरिक घडवणं हे शिक्षकाचं, आई वडिलांचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्य भावनेतून ते कर्म करणं आवश्यक आहे. तिथे काही वैरभाव ठेवलेला नसतो की मला आता मुलाला मारूनच काढायचं, तर तो 2-4 फटकेच मारतो, अशातला तो भाव नसतो. तर आपला मुलगा चुकतोय किंवा त्याला योग्य वळण लागावं म्हणून त्याला ते मारणं अपेक्षित असतं. आणि म्हणून तो धर्म किंवा त्याची ती ड्युटी जी आहे, कर्तव्य जे आहे, ती त्यांनी त्या ठिकाणी करायलाच पाहिजे. किंवा असंही अनेकदा होतं की भांडाभांडी किंवा एखाद्याशी वैर काय प्रसंगानुरूप काही एखादी गोष्ट असेल तर मी ती करावी का नाही, मग आपण नको, मी आता देवाचं करतोय, मी असं वागणं बरोबर नाही, असंही अनेकदा आपल्याकडनं होतं. अर्थात ते चांगलंही आहे, अनावश्यक ठिकाणी आपण या गोष्टी टाळणंच पाहिजे. परंतु आपण जर तसं केलं नाही तर आपल्याला दुबळं समजलं जातं आणि मग आपल्यावरती अत्याचार वाढत राहतात. जसं स्वामीजींनी आता सांगितलं आपल्याला की ही रानटी जी जमात आहे, म्हणजे ज्यांचा बौद्धिक, रानटी म्हणजे काही वाईट अर्थाने नाही, की ज्यांचा बौद्धिक विकास तेवढा झालेला नाही, उन्नत झालेला नाही, त्यामुळे त्यांना क्षमा किंवा एखाद्याला ठीक आहे अरे माफ करा किंवा चूक झाली तर ठीक आहे बाबा, मारामारी भांडाभांडी करण्यापेक्षा समजून घेऊया, ही तेवढी अवस्था नसते. त्यामुळे ते त्या अवस्थेनुरूप त्यांचं वागत असतात. परंतु आपण उन्नत अवस्थेकडे जात असल्यामुळे आपण सेवा उपासना करतो, देवाची, ईश्वराची आराधना करतो किंवा आपण एक चांगल्या संस्कारातून घडत असल्यामुळे आपल्याला ते नको वाटतं आणि आपण त्यापासून लांब जाण्याचा किंवा ते टाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु अनेकदा असंही होतं की आता टाळणं अशक्यच आहे, मग काय करायला पाहिजे? तर तिथे आपलं कर्तव्य काय आहे हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. उद्या आपल्या घरातल्या लोकांना कोणी त्रास देत असेल आणि आपण जर तिथे त्यांच्या रक्षणासाठी काही केलं नाही तर मग ते आपलं कर्तव्यापासून आपण दूर गेलोय असंच होईल. तर आपली कर्तव्य काय आहेत हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे भगवंत आपल्या अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला विविध अंगाने आपण काय करायला हवं हे समजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुन्हा एकदा ज्ञानेश्वर माऊली जे आहेत त्या या श्लोकावरती फार सुंदर विवेचन करतात की तू अजूनही का न विचारिसी, काय हे चिंतुती आहासी, सधर्म तू विसरलासी तरावे जेणे.
या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी पथ. की अर्जुना, तू अजून देखील खरा विचार करत नाहीस? तुझ्या मनात कशाचे चिंतन चाललं आहे? ज्याच्या योगाने हा भवसागर तरून जावे, त्या स्वधर्माला तू विसरलास. आपले मॉरल्स जे आहेत, आपल्या ड्युटीज ज्या आहेत, पोलीस ज्याला असेल तर पोलिसाला त्याचा धर्म पाळावाच लागतो. त्याचं कर्तव्य त्याला बजवावं लागतं. तो काही काय म्हणूया, व्यक्ती सापेक्ष त्याची ड्युटी बजावू शकत नाही. की कोणीतरी माझा जवळचा आहे म्हणून त्याला मी गुन्हा करण्यास प्रवृत्त करेल आणि कोणीतरी दूरचा आहे म्हणून मी त्याला शिक्षा करेल. तर तसं करता येत नाही. जे काही त्याची ड्युटी असेल तर त्या अनुरूप त्याला ते करावं लागतं. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. वायाची व्याकुळ काही आपुला निजधर्म पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. त्यामुळे तू तुझा धर्म ओळख, तुझं ड्युटीज काय आहे ते ओळख आणि त्या अनुरूप तू तुझा व्यवहार कर, असं भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगू पाहतोय. पुढे पुढे जसे जसं गीता जात राहील तसे तसे अधिक तत्वज्ञानाच्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला समजत जातील. अजून थोडे दिवस असंच आपलं होणार आहे की ऐकायला छान वाटतंय, पण काय जीवनात कसं उतरावं, काय करावं ते काही मला समजत नाहीये. पण ऑफकोर्स दुसरा अध्याय संपेपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. पण जसाही तिसऱ्या अध्यायापासून सुरुवात होईल तिथं खऱ्या अर्थाने डायलॉग सुरू होतील की अर्जुन जे जे काही प्रश्न विचारणार आहे, नेमके ते प्रश्न जेव्हा तो अर्जुन विचारायला सुरुवात करेल, आपल्याला ह्याची जाणीव होईल की अरे त्या अर्जुनाचे नाही, माझेच प्रश्न आहेत. माझे जे आतापर्यंत मी हा दुसरा अध्याय ऐकल्यापासून माझ्या डोक्यात जे चालू होतं तेच सगळं अर्जुन विचारायला लागणार आणि त्याला उत्तर भगवंतांनी वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या माध्यमातून एक्सप्लेन ज्या पद्धतीनं केलेले आहेत, अतिशय सुंदर आहे, प्रॅक्टिकल आहे, जे आपल्याला सहज सोपं समजेल अशा भाषेत आहे. आणि त्याच्यावर ते आपण जे ज्ञानेश्वरी संदर्भासाठी घेतोय, माऊलींनी ती अतिशय सुंदर स्वरूपामध्ये अगदी व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला ती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरंच ते ज्ञानेश्वरीचे संदर्भ ऐकल्यानंतर असं वाटतं की काय असावं ती माऊलींची थोरवी, की इतक्या कमी वयात इतक्या सहज सोप्या भाषेमध्ये इतकं मोठं तत्वज्ञान कसं मांडता येऊ शकतं. पण ती शेवटी माऊली आहे, त्यामुळे समाजाचा हित लक्षात घेऊन त्यांनी अतिशय सहज साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला हे तत्वज्ञान मांडण्याचा त्यांनी प्रयास केलाय. आणि अर्थात हे सगळं ते म्हणतात हे गुरुकृपेशिवाय अशक्य आहे. म्हणून आपल्याही आयुष्यामध्ये गुरुकृपा ही अत्यंत महत्वाची आहे. गुरुकृपेशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होऊ शकत नाही आणि गुरुकृपा ज्याच्यावर असेल त्याच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. म्हणून आयुष्यामध्ये हरताना किंवा हरण्यासारखी परिस्थिती आली असताना सुद्धा आपण सदैव आपल्या गुरूंशी प्रामाणिक राहावं, दृढ राहावं. निश्चित तीही परिस्थिती आपले सद्गुरू, आपले गुरु, आपला परमेश्वर हा सदैव आपल्यापासून ते दूर करेल, एवढी शाश्वती आपण त्या ठिकाणी बाळगावी. पुढचे काही 7-8 श्लोक जे आहेत ते याच पद्धतीनं अतिशय प्रॅक्टिकल वेनी समजून सांगण्याचा भगवंतांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या पुढच्या काही श्लोकांच्या अनुषंगाने आपण आणखीन काही स्वामीजींचे विचार किंवा त्या अनुषंगाने आपल्या धर्मातल्या अनेक ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून गीता ऐकता ऐकता आपण इतरही गोष्टींमध्ये समृद्ध होऊ, आपल्या प्रत्येकाचं जीवन हे सुखी संपन्न व्हावं, याच दृष्टिकोनातून हा आपला प्रयत्न आहे.